नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये विविध बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत. सुरुवात करूयात कोकणाच्या बातमीत. कोकणात पर्यटकांची गर्दी, खाडीतील बोट सफारीला सुद्धा पर्यटकांचा प्रतिसाद. कांदळवन सफारी पर्यटकांची आकर्षण ठरते. दापोली तालुक्यातील मुरुड समुद्र गजबजला. सुट्ट्यांमुळे पर्यटकांची किनारपट्टीवर गर्दी, तर कबड्डी आणि खो खो खेळण्याचाही लुटला आनंद. साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये सुद्धा नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची गर्दी. वेण्णा लेक या ठिकाणी पर्यटकांचं नौका विहार, तर जवळच्याच मैदानावर घोडेसवारीला सुद्धा पसंती. सलग सुट्ट्या आणि वीकेंडमुळे साईनगरी हाऊसफुल, तर नवीन वर्षानिमित्त मोठ्या संख्येनं भाविक शिर्डीमध्ये दाखल. बुलढाणा जिल्ह्यातील संत गजानन महाराजांच्या मंदिर परिसरामध्ये भाविकांची गर्दी. नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी मोठ्या संख्येत भाविक इथे दाखल. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांची नाशिकमध्ये गर्दी. शहरातील पर्यटन स्थळं, धार्मिक स्थळं भाविकांनी गजबजली. पंढरपूरमध्ये सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी. नववर्षाच्या स्वागतासाठी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा. विठ्ठल नित्यपूजेच्या ऑनलाईन नोंदणीसाठी आता उत्स्फूर्त प्रतिसाद. ऑनलाईन नोंदणीला कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशामधून सुद्धा भाविकांचा चांगला प्रतिसाद. तर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या राजेंद्र शेळके यांची माहिती. तुळजापुरात भाविकांची मोठी गर्दी. लग्नसराई आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशभरातून भाविक तुळजापुरात दाखल. 4 जानेवारीला परभणीमध्ये मूक मोर्चाचं आयोजन. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ हा मोर्चा. सर्व पक्षीय नेते आणि देशमुख कुटुंबीय या मोर्चात सहभागी होणार. देशमुख कुटुंबाला 7 जानेवारीपर्यंत न्याय द्यावा. सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडेंची मागणी. देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर आंदोलन करणार, काकडेंचा इशारा. मुंबईच्या चेंबूरमध्ये मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाचं आंदोलन. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन. चेंबूर नाका चौकात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी. गोंदिया जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचं कामकाज हे 3 दिवस बंद राहणार. तर बीड हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ 31 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान बंद. बीड मोर्चा संबंधित व्हायरल चॅट प्रकरणी अजित पवार गटाचे पदाधिकारी आक्रमक. कार्यकर्त्यांकडून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. व्हायरल चॅट आव्हाडांचे असल्याचाही दावा. धाराशिवच्या जवळ गावातील सरपंच नामदेव निकम यांच्यावरील हल्ला प्रकरणात महत्त्वाची अपडेट. न्याय मिळवण्यासाठी सरपंच निकम यांचं शोले स्टाईल आंदोलन. हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याची मागणी. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातल्या जवळगा इथल्या सरपंचाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या हल्लेखोरांचा 4 पथकांच्या माध्यमातून शोध सुरू. तुळजापूर पोलिसात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करण्याच्या कलमाखाली तपास. हिंगोलीमध्ये पोलीस कर्मचाऱ्यानं केलेल्या गोळीबारात जखमी मेवण्याचा मृत्यू. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची माहिती. घरगुती वादातनं पोलीस कर्मचाऱ्यानं केला होता गोळीबार. जालना महापालिकेवर आमचा झेंडा फडकणार. महापालिकेची पूर्ण तयारी, हाच आमचा नव्या वर्षाचा संकल्प. कैलास गोरंट्याल यांची प्रतिक्रिया. नागपूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरू. प्रत्येक बूथवर भाजप नवीन 200 सदस्य सोडणार. भाजप आमदार राम शिंदेंची कर्जतमध्ये भव्य मिरवणूक. तर विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये उत्साह. विधानसभा निवडणुकीमध्ये कट कारस्थान करून माझा पराभव केला, मात्र पराभव माझ्या कार्यकर्त्यांना आणि मला मान्य नाही. मतदारसंघामध्ये स्वागतानंतर राम शिंदे यांची प्रतिक्रिया. विधान परिषदेच्या शब्दाशिवाय कोणत्याच पक्षात प्रवेश करायचा नाही. संवाद मेळाव्यामध्ये बबनराव शिंदेंसमोर कार्यकर्त्यांची भावना. तर त्या संदर्भात आज बोलता येणार नाही, बबन शिंदेंची प्रतिक्रिया. कोरेगाव भीमा शौर्य दिन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांकडून वाहतुकीचं काटेकोर नियोजन. मुंबईकडून येणारी वाहतूक ही 14 ते 15 किलोमीटर अलीकडेच वळवण्यात येणार. तर बंदोबस्तासाठी 4,500 पोलीस आणि अधिकारी सुद्धा तैनात असणार. मंत्री संजय शिरसाट यांनी विजय स्तंभाचा घेतला आढावा. अनुयायींची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याच्या शिरसाटांच्या प्रशासनाला सूचना. छत्रपती संभाजीनगर क्रीडा संकुल घोटाळा प्रकरणात महत्त्वाची अपडेट. मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागरची मैत्रीण अर्पिता वाडकर हिला गुन्हे शाखेकडून मुंबईतनं अटक. 2 दिवसांची पोलीस कोठडी. शिर्डीमध्ये 12 जानेवारीला भाजपचं महाधिवेशन. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांची असणार प्रमुख उपस्थिती. तरुणांना भाजपसोबत जोडण्यासाठी नव्या अभियानाची होणार घोषणा. मुख्यमंत्री फडणवीसांचाही इथे सन्मान होणार.
ठाणे महानगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचे वृद्धापकाळानं निधन, तर उद्या सकाळी 10 वाजता त्यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानावरून अंत्ययात्रा निघणार. कल्याण अत्याचार प्रकरणी महत्त्वाची अपडेट. आरोपी विशाल गवळी विरोधात नागरिक आता आक्रमक, तर विशाल गवळीच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फास लावून अनोखं आंदोलन. कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणामध्ये आरोपी शुक्ला दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर इतर 5 आरोपींना देखील 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. कल्याण बालिकेची अत्याचार आणि हत्या प्रकरणीच्या खटल्यामध्ये उज्ज्वल निकम यांची नियुक्ती. मुख्यमंत्र्यांचे फडणवीस यांचे आदेश, तर एका महिन्यात न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल करण्याची ही सूचना. कल्याण अत्याचार प्रकरणावरून माजी नगरसेवक महेश गायकवाड आक्रमक. उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती नको. निकम यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली, महेश गायकवाड यांचे आरोप. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंकडून साताऱ्यातील सिंचन योजनेची पाहणी, तर योजनेचं काम वेळेत पूर्ण करण्याचे जयकुमार गोरेंचे आदेश. योजनेमुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार. मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी रत्नागिरीच्या खेडच्या एसटी बस स्थानकाची पाहणी केली. त्यावेळी प्रमुखांना धरलं धारेवर, तर खेड दापोली या शेवटच्या एसटी बसमधील प्रवाशांना ड्रायव्हरनं खोटं कारण सांगून एसटी बसमधून उतरवल्यामुळे खेडेकर आक्रमक. अकोला पूर्णा रेल्वे मार्ग विद्युतीकरण पूर्ण, तर आजपासून मार्गावर 8 एक्सप्रेस गाड्या धावणार. वाशिम मार्गे उत्तर दक्षिण रेल्वे प्रवास अधिक जलद आणि सुलभ होणार. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस ऍक्शन मोडवर, तर मद्यप्राशन करून गाडी चालवणाऱ्या 70 जणांविरोधात गुन्हा दाखल. पुण्यातील भोर आगारातील अनियमित बस सेवेमुळे प्रवासी त्रस्त. महामंडळाच्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष, ठोस उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी. पंढरपूरजवळ भाविकांच्या बसला ट्रकची धडक, तर 2 भाविकांचा मृत्यू. देवदर्शन करून पुण्याकडे निघालेल्या भाविकांच्या खासगी बसला धडक. बसमधील 34 प्रवासी जखमी. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू. अतिवृष्टीवर मात करत सांगलीच्या पलूस तालुक्यातल्या नागाठाणे या ठिकाणी निवृत्त सैनिक शेतकऱ्यांनी फुलवली द्राक्षाची बाग, तर काळ्या द्राक्षाला किलोला 137 रुपयांचा सरासरी भाव मिळणार, तर पावणे 2 एकरात 13 टन द्राक्ष उत्पादनाचा अंदाज. भाजीपाल्याला कवडी मोल भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी आता माल चक्क रस्त्यावर फेकला. छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड इथल्या आठवडे बाजारातली घटना. बी बियाणे खतांच्या किमती गगनाला भिडल्या असताना दर मिळत नसल्यामुळे शेतकरी सध्या हवालदिल. नागपूरच्या संत्र्यांना यंदा भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत, तर बाजारात संत्र्यांची आवक वाढल्यामुळे भाव मात्र गडगडले. अवकाळी पावसामुळे धुळ्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. शिरपूर तालुक्यामध्ये सर्वाधिक 1241 हेक्टर क्षेत्र बाधित. त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. ऊस उत्पादक शेतकरी पहिला हप्ता मिळवण्याच्या प्रतीक्षेत. किमान 500 रुपये तरी पहिला हप्ता साखर कारखान्यांनी द्यावा. पवार गटाचे इंदापूर तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील यांची मागणी. कराडमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून महर्षी जयंतराव भोसले यांच्या पुतळ्यास अभिवादन. आमदार अतुल भोसलेंकडून उपस्थितांचं स्वागत. पुण्यातील पानशेत वरसगाव भागामध्ये बिबट्याची दहशत, तर बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये 4 दिवसात 5 जनावरं ठार. नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण. धाराशिवच्या बार्शी अभयारण्यातील ढेंबरेवाडी या ठिकाणी वाघासाठी लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्या कैद. याच परिसरात 2 वेळा आढळला होता वाघ. इचलकरंजी शहरातील कापड व्यापाऱ्याची फसवणूक. 2,37,25,00,000 रुपयांची फसवणूक, तर गावभाग पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल. नागपूरमध्ये छातीवर वार करून ऑटोतून फेकून देत हत्या केल्याची घटना उघड, तर धंतोली पोलिसात आरोपी विरोधात गुन्हा दाखल. आरोपीचा आता पोलिसांकडून शोध सुरू.